चला पहिले बाप्पांचं दर्शन. आज काही फूल नाही भेटलं बाप्पांना व्हायला. जास्वंदीचं फूल खूप आवडतं बाप्पांना, तर ते फूल काही भेटलेलं नाही. हाय, नमस्कार. सुनंदास किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जावं ईश्वरचाने प्रार्थना. तर चला, आज 12 वाजता व्हिडिओला सुरुवात करते मी, कारण ऊन खूप पडतं ना, आणि सकाळी पण थोडंसं उशिराच उठलं जात आहे. रात्री झोप येत नाही, उन्हामुळे खूप गरम होत आहे, तापमान जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मग सकाळी थोडंसं 7 वाजताच उठतो आम्ही. मग तेव्हा मग सावर सर्व काही सकाळच्या सर्वच काही रुटीन आवरली, पण मी काही शूट केलेलं नाही ते. तर आता 12 वाजेपर्यंतचे रुटीन तुम्हाला पुढे दाखवते. चला, त्याआधी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भांडेवाली ताई आली, भांडे घासून गेली. हे बघा, लावायचे बाकी. आता टीप पण खाली करून घेतला, हा टीप पण घासून घेतलेला आहे. इथं आता उन्हाचं इथं सुद्धा बाकी कपडे टाकलेले. बघा, बाकी कपडे इथं टाकलेले. आणि गहू आले बघा, घरच्या शेतीचे. एवढेच आणले घरी एवढेच लागतात मला. वर्षभरामध्ये एवढे गहू लागतात. हे बघा, त्याच्यामधून माझ्या दीदीला पण देते मी, कविताला. आणि आता कपडे वगैरे सुद्धा माझे धुतले गेले, ते पण तुम्हाला दाखवते मी. कांद्याचं कट्ट पण घेतलं वर्षभरासाठी. मला 2 कट्टे लागून जातात, पण आता सध्या एकच घेतलेलं आहे, एक नंतर घेणार आहे. आणि इथं बघा, कपडे सुद्धा धुवून टाकलेले. चला, आज कोणती रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला तर आता टायटलवरून समजूनच गेलं असेल, आणि थंबनेलवरून सुद्धा. तर चला, आज बनवणार मी भरले गिलके. तर माझ्या दीदीचे खूपच मनामध्ये राहून गेलं, माझ्या हाताचे असे गिलके खायची इच्छा होती तिची, पण तेव्हा गिलकेच भेटले नाही. तर चला बघा, सर्वात आधी मी इथं मठ्ठा बनवते, कारण की ना आता दुपारचे 12 वाजून गेलेले. 12 वाजता मी आता मठ्ठा बनवून मग स्वयंपाकाला लागणार आहे. अशा प्रकारे ना अर्धा ग्लास ताक इथं घेतलेलं आहे मी. त्यानंतर थोडीशी साखर टाकली, नंतर चाट मसाला टाकला, नंतर मीठ टाकलं, आणि नंतर बडीशोप जिऱ्याचं पावडर टाकलं, आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं. आणि खूप छान, दुपारच्या भरी असं थंड काहीतरी पिलं ना तर कामाला पण उत्साह वाटतो. त्यासाठी मी आधी असं थंड काहीतरी पिते, नंतरच कामाला लागते. दुपारून किचनमध्ये खूपच गरम होतं आमचं, त्यासाठी मग पोटामध्ये थोडा थंडावा गारवा पडून जातो त्यासाठी. आणि तुम्ही असे बर्फाचे खडे टाका, त्याच्याने खूप छान मस्त टेस्ट वाढून जाते. आणि जेव्हा आपण पितो ना
बर्फाचे खडे विरघळून जातात आणि त्यानंतर तोंडामध्ये छोटे छोटे खडे खूप छान चव येते. तर चला मी आता इथं गिलके मस्तपैकी असं धुवून घेतलेले, वरचे ना असं सर्व काही मस्त धुवून घेतले मी. धुतल्यानंतर मी आता कापून परत एकदा धुणार आहे यांना. आधी धुवून निथळायला ठेवले होते आणि हे बघा हे फुलं आता कापून घेते मी गिलक्यांना. तर छान मस्तपैकी असं छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी. भरले गिलके करायचे मला. अशा प्रकारे मी आता हे छोटे छोटे तुकडे करून घेते. तर चला बघा असं 4 भाग करायचे. आपण भरली वांगी कशी करतो ना तसे. आणि खूप छान आणि खूपच टेस्टी. तुम्ही एकदा जर बनवणार ना तर परत परत बनवणार असे इतके छान लागतात हे गिलके. तर अशा प्रकारे सर्वच गिलके मी अशा प्रकारे कापून घेणारे. असे सर्वच गिलके मी मस्तपैकी कापून घेणारे. हे बघा 5 ते 6 गिलके आहेत. मी सर्व असं कापून घेतले आणि एकच ते वरचं थोडं जाड होतं ते जाडसर, मग ते काय कापलं नाही, ते काढून घेतलेलं आहे मी. कधी कधी असं गिलक्याचं पाणी पण केलं ना ते पण खूप छान लागतं. तर चला इथं आहे ना राशाला झोपवलेलं आहे. तर एसीचा आवाज येतोय म्हणून असं भरपूर असा आवाज येतोय. तर चला असे सर्व गिलके मी असे मस्तपैकी कापून घेतलेले तुम्ही बघू शकता. आता धुतले होते तरी सुद्धा मी धुवून घेणार आहे एकदा. बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही एक बादली आहे ना माझी असं व्हेज वस्तू धुण्यासाठीची. आणि ती एक बादली आहे ना चिकन मटन धुण्यासाठी. अशा 2 बादल्या आहेत. 2 असं याच्यामध्ये ना छान धुता येतं मस्त. आता थोडंसं मीठ टाकून घेतलं मी इथं. आणि हे कापलेले गिलके ना आपल्याला इथं टाकून घ्यायचे, मिठामध्ये धुवून घ्यायचे, कारण मीठ आहे ना छान मुरून जातं गिलक्यांमध्ये. आणि बघा मिठाच्या पाण्यामध्ये गिलके मस्तपैकी धुवून घेतले आणि थोडं 5 मिनटं यांना मुरू द्यायचे. आपण वांगे कसं मिठाच्या पाण्यामध्ये टाकतो ना तसं गिलके पण मध्ये आहे ना गिलक्यांमध्ये आहे ना मिठाची चव छान चालली जाते त्यासाठी. तर बघा अशा प्रकारे मी आता इथं मसाला पण तयार करून घेतलेला आहे. आधीचाच मसाला तयार करून घेतलेला आहे मी. तर चला मसाला मी आधीच तयार करून ठेवलेला होता. त्या दिवशी गिलक्यांचीच भाजीचा केला होता मी, पण गिलके भेटले नव्हते मग मटकीची भाजी केली होती. तुम्हाला तो व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. मग आता फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीरच टाकायची गरज आहे. तर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि आधीच सर्व काही अद्रक लसूण जिरं सर्व काही याच्यामध्ये मी मसाला तयार करून ठेवलेला होता तेव्हाच. तर चला आता आहे ना आपण हे गिलक्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा मी कसा मसाला भरते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्की सर्वांना ही भाजी नक्की आवडेल सर्वांना. खूप छान खूप आणि मटणाला चिकनाला पण दूर करते अशी ही भाजी खूप छान लागते. आणि माझ्या हाताची आहे ना माझ्या दीदीला खूप आवडते, पण काय झालं ना गिलके भेटले नाही त्यासाठी. मग चला बघा अशा प्रकारेच मी आता सर्व काही गिलके अशा प्रकारेच भरून घेणार आहे एक 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 एक. आणि छोटे मोठे तुम्हाला जसे लागतील तसे तुकडे तुम्ही करू शकता. मी तर जास्त असे तुकडे करते, जास्त मोठे काही करत नाही. आणि हे बघा मी आता हे सर्व काही असं कढईमध्ये रचून दिलेले आहेत. सर्वच असं भरून दिले आणि कढईमध्ये रचून दिले मी आता. तर चला आपण आता ही कढई गॅसवरती ठेवूया. कढई आधी गरम करून घेतली होती मी म्हणून इथं ताटावर ठेवलेले आहे, कारण खाली रुमाला चिपकून जाईल त्यासाठी. बघा आता इथं मी ठेवले. वरून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आणि टमाटे कापले मी बारीक, ते टमाटे पण टाकून घेते. आणि गिलक्यांमध्ये छान शिजून जातात ते. आणि आपल्याला कमी आचेवरच यांना शिजवायचे कारण की जास्त शिजून जातात मग.
कमी आचवर आणि पटकन शिजतात. वरून सुद्धा कोथिंबीर टाकली आणि आता आपल्याला 2 पड्या तेल इथं टाकून घ्यायचे. तेल पण जास्त लागत नाही आणि जे काही शेंगदाण्याचे कूट राहते ना त्याचे सुद्धा तेल सुटतं, त्यासाठी मी थोडंच तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला इथं हे झाकून द्यायचं आहे. बघूया बरं आपले गिलके झाले की नाही. झाकण उघडून हे बघा, परत थोडेसे 5 मिनटं परत झाकते मी. तर बघा परत झाकण उघडते. बघा आता छोट्याशा उन्हातलीने असं पलटून द्यायचं आहे व्यवस्थित काळजीपूर्वक, कारण की तुकडे न व्हायला पाहिजे, त्यासाठी काळजीपूर्वक असं पलटून द्यायचं आहे. आणि बघा छानच मस्त शिजण्यात आलेले आहे. आणि परत परत उघडून बघायचं, कारण की जास्त पण शिजायला नको, त्यासाठी हे बघा असं पलटून द्यायचे. आता छान शिजून गेले. आता फक्त 1च मिनटं राहू द्यायचे आपल्याला हे सर्व काय पलटून. हे बघा मस्त झाले की नाही गिलके, आणि खायला पण खूप छान टेस्टी. परत झाकलं. परत बघूया आता एकदा. हे बघा खूप छान आणि तर गिलक्याची रेसिपी बघा, तोंडाला पाणी येईल तुमच्या बघून. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि बघा आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय. परत आता झाकण झाकून ठेवून देते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन असणार तर सबस्क्राईबसुद्धा करा. अशा प्रकारे तेल सुटतं आहे बघा. खूप छान 1च नंबर आपली रेसिपी तर गिलक्यांची झालेली आहे. तर चला.